चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार। काय सांगा बोला। भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला उमेदवारी दिली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभव अग्रवाल आणि जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अंबेडकर शेख यांचं मी पहिले धन्यवाद मानते। आणि माझी आज बिनविरोध निवड झालेली आहे। मी याचा सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत फुले रावसाहेब यांचं श्रेय आहे। माझ्या पतीचं माझ्यावर खूप मोठं पाठबळ आहे। आणि त्याच्यात संजय पटेल जी आहे माझे बंधू, त्यांची पत्नी रेखा आणि राजू सुकणार यांची पत्नी पल्लवी यांनी आज मागणी घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांचेही धन्यवाद मानतो। काय सांगाल, सलग तिसरी महिला म्हणून भाजपच्या उमेदवार म्हणून निवड झाल्या, काय अजेंडा असेल तुमचा विकासाचा, काय वाटतं तुम्हाला, काय करतो? मी परिसरामध्ये काम करण्याचं आहे। मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर आहे। मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे। आमच्या परिसर काय सांगाल, सलग तिसरं यश या ठिकाणी मी म्हणेन की ही महिला राजची नांदी आहे। आपल्यालाही कल्पना असेल की मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षाने महिला राज धुळे शहरात आणला होता आणि त्याची सुरुवात ही आज देखील चालू आहे। धुळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ, तसेच धर्मयोद्धा आमदार अनुभव अग्रवाल, गजेंद्र शेठ अंबेडकर यांनी नील परिसरामध्ये एक सशक्त असं पॅनल दिलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या 17 ब मधून सुरेखाताई उगले ह्या बिनविरोध निवडून आल्या आहे। त्याबद्दल सर्वप्रथम नील परिसरातील जनतेचं आम्ही सर्व मिळून आभार व्यक्त करतो आणि एवढं आश्वस्त करतो की येणाऱ्या 16 तारखेला उर्वरित तिघही उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास नील परिसरातील जनतेला। जनतेने आणि ज्यांनी आमच्या उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरला होता त्यांनी सहकार्य केलं, त्यांच्या बलबुत्यावर आमचं एक उमेदवार ही बिनविरोध निवडून आले।